परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी। एकनाथ शिंदे गट शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली 650 बांधकाम कामगारांना भांडी वाटप करण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असून त्यासाठी करमाळ्यातून विधानसभेला शिवसेनेचा उमेदवार निवडून द्यावा असे आवाहनही शिवसेना जिल्हाध्यक्ष महेश चिवटे यांनी केले। लेख लाडकी योजनेतील अर्ज भरणे प्रारंभ व बांधकाम कामगार महिलांना भांडी वाटप कार्यक्रम आयोजित केला होता। त्या कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर जामखेड येथील प्रसिद्ध उद्योगपती श्री सुनील शेठ चोरडिया, शिवसेना मुस्लिम आघाडी बीड जिल्हा समन्वयक सय्यद मनसूर पटेल, तालुका प्रमुख राहुल कानगुडे, शहर प्रमुख संजय अप्पा शिलवंत, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख ज्योतिताई शिंदे, उपतालुका प्रमुख सुनीता गोडगे, जेजुरी शहर प्रमुख माधव सूर्यवंशी, युवा सेना शहर प्रमुख जेजुरी बाळासाहेब करचे, तालुका प्रमुख नवनाथ गुंड, शाखा प्रमुख बाबासाहेब तोरणे, संजय जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते। यावेळेस कार्यक्रमाच्या दरम्यान भाषणाला वयोवृद्ध लोकांना महिना 3000 सरकारतर्फे त्यांच्या बँक अकाउंट मध्ये येणार असल्याचे सांगण्यात आले। मित्रांनो, यावेळी महेश चिवटे काय म्हणाले, पदाधिकारी काय म्हणाले ते आता आपण पाहू। सदरील वृत्त आमचे करमाळा प्रतिनिधी अविनाश जोशी यांनी दिले असून छायाचित्रही अविनाश जोशी यांनी काढली आहेत। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पाहू कार्यक्रमावेळी काय सांगितले महेश चिवटे यांनी। आपल्या घरात कोणी वयोवृद्ध असतील तर त्यांनी वृद्धश्री योजना म्हणून जाहीर केलेली आहे की आपल्यापर्यंत अजून जशी लेख लाडकी योजना प्रत्येक महिलेकडे पोहोचली आणि महिला हुशार असतात त्यांनी अर्ज भरायला बी चालू केले। पण आमचे जे वयोवृद्ध आहेत त्यांना 3000 महिना देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। त्या वृद्धांचे सुद्धा अर्ज या ठिकाणी भरून देण्याचं काम आपण या ठिकाणी करावं। परत महिलांसाठी डाळ मिल असेल, झेरॉक्स मशीन असेल, रिक्षा असेल, यासाठी सुद्धा या ठिकाणी शासनाच्या वतीने 50% अनुदान देण्याचं काम चालू केले। त्या योजना मी ज्योतिताईंना त्यांच्या ग्रुपवर शेअर केलेल्या आहेत आणि आपला जो बांधकाम कामगारांचे ग्रुप आहे तालुक्यात त्या सगळ्या ग्रुपवर आपण या ठिकाणी त्या माहिती सगळ्या शेअर करतोय आणि जास्तीत जास्त महिलांनी या ठिकाणी त्याचा फायदा घ्यावा। आणि बचत गटांना सुद्धा 3 लाखापर्यंत बिगर व्याजी कर्ज देण्याचा निर्णय आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे। तर तुमचे काही बचत गट असतील ज्याची वार्षिक उलाढाल 5 लाखाच्या पुढे झालेली असेल तर त्या बचत गटाने सुद्धा ज्योतिताईशी आमच्याशी संपर्क साधावा। त्यांना बिगर व्याजी केंद्र सरकारच्या ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्या बँकेच्या माध्यमातून 5 लाखापर्यंत या ठिकाणी कर्ज दिलं जातं। मी तुम्हाला एक आनंद सांगतो, करमाळा तालुक्यात एका महिला बचत गटाला आपण 25 लाख रुपये कर्ज या ठिकाणी उपलब्ध करून दिले आणि त्यांना पापडाचा आणि लोणच्याचा कारखाना अत्यंत चांगल्या पद्धतीने मित्रांनो त्या भगिनी चालवतात। त्यामुळे केंद्र सरकारचे असेल, राज्य सरकारचे असेल तर सगळ्या योजना आम्ही तुमच्यापर्यंत देण्याच्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करत आहोत। आणि अनेक अशा योजना आहेत। वैद्यकीय मदतच्या सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षात 280 कोटी रुपये या महाराष्ट्रातील सर्वसामान्य रुग्णांना की ज्यांच्या घरात उपचारासाठी पैसे नाहीत अशा कुटुंबांना या ठिकाणी मदत केलेली आहे आणि त्या माध्यमातून जवळपास 35,000 रुग्णांच्या ठिकाणी प्राण वाचलेले आहेत। आणि जो कुणाला आपल्या गावात कुणाला कॅन्सर असेल, कुणाचं छोटं मोठं ऑपरेशन असेल, गुडघ्याचं ऑपरेशन असेल, खुब्याचं ऑपरेशन असेल तर अशा लोकांनी सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा। आपण त्याच्या ऑपरेशनची मोफत व्यवस्था करू। काही ठिकाणी जर त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करायचं असेल तर त्यांना 1 लाखापासून ते आपण 3 लाखापर्यंत त्या ठिकाणी मदत करतोय। कुणाचं किडनी ट्रान्सफर असेल तर त्याला सुद्धा केंद्र सरकारकडनं 5 लाख रुपये आणि राज्य शासनाकडनं 2 लाख रुपये असे 8 लाख रुपये या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला ते मिळत आहेत। शिवाय महात्मा फुलेचं योजनेचं कार्ड ज्यांनी काढलं नसेल तर ते महात्मा फुलेचं कार्ड जर आपण काढलं तर ज्या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले योजना लागू आहे त्या हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी 2 लाखापर्यंत कसलाही उपचार आपल्याला या ठिकाणी शासनाच्या मार्फत मोफत घेण्याचा निर्णय आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे। याशिवाय केंद्राचं जे आयुष्यमान कार्ड आहे त्या आयुष्यमान कार्डाच्या माध्यमातून सुद्धा 5 लाख रुपयापर्यंत कसलंही ऑपरेशन या ठिकाणी मोफत केलं जातं। या ठिकाणी मी विनंती करणार आहे की तुम्ही आयुष्यमान कार्डही काढून घ्या, महात्मा फुलेचं कार्ड काढून घ्या। आता बांधकाम नोंदणी तर आपण या ठिकाणी करतोच आहे आणि
जी आपल्याला नोंदणी अजून 8,500 न्यायची आहे, पण हे लाभ तुमच्यापर्यंत आणून देत असताना आम्हाला सुद्धा आमचा वेळ द्यावा लागतो. परवा दिवशी मी केवळ ह्या आपल्या कामासाठी 1 दिवस सोलापूरला घालवला आहे. काय केलं हे सांगायचं नाही, पण परिस्थिती ज्योतिताई 3 वेळा सोलापूरला जाऊन आले, तर त्यांना कोणी बोललं सुद्धा नाही तिथं. करमाळ्यातलं मला वाटतं त्या दिवशी शेतपळचे काही माणसं थेट आले होते, भांड्याचे कुपन मागे जीव कुठले गाठ पडले का सर होते ना, कुठले ती त्याचा बॉक्स येतो एक असा पॅक बॉक्स आहे, ते बॉक्स आणून त्याचं वितरणाचं काम आपण घरोघरी प्रत्येक महिलेच्या घरी पोच करू, नाही तर गाडी इथं आल्यानंतर या ठिकाणी सगळ्यात आपण ती देण्याची व्यवस्था करू. पण या ठिकाणी माझी विनंती आहे तुम्हाला की कुणीही काही गडबड करू नका. आपण सगळेजण आम्ही 10चा टायमिंग दिला होता, तुम्ही वेळेत आलेला आहेत आणि ज्या सरकारी अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं की मी 10 वाजता इथे येईल, ते या ठिकाणी आज 1:15 वाजले तरी आलेले नाही. आणि त्यांनी सांगताना एवढं किरकोळ कारण सांगतात की त्याच्या कॉम्प्युटरला ती प्रिंटरचं काय कॅरेक्टरच नाही, त्याला म्हणलं तुला नवा इथं आणून दिला असता आम्ही, पण तू लवकर यायला पाहिजे होतं. तर तुमची अडचण आम्ही या ठिकाणी समजू शकतो, पण मी या ठिकाणी सगळ्या महिला भगिनींना विनंती करणार आहे की आपल्याला हे जी सगळ्याची योजना मिळते आणि आपल्याला जो लाभ देतोय ते खऱ्या अर्थानं जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते खऱ्या अर्थानं तुमचा भाऊ आहे. मित्रांनो, येणाऱ्या काळात निवडणुका आहेत, काही लफंगे लोक तुमच्याकडे मतं मागायला येतील, पैशाचं आमिष दाखवता येतील, पण या लफंगे लोकांना सांगा तुम्ही, जेव्हा माझं बांधकामचं कार्ड होतं, मला भांड्याचं शेट मिळायचं होतं, तू आला का माझ्या दारात. आजकालचे पुढारी, तालुक्यातले पुढाऱ्यांनी फक्त ठेकेदार कंत्राटदार पाळलेत. 10 लाखाचं काम द्यायचं, त्याला गुलाम करायचा आणि त्याला तुमच्या दारात पाठवून तुमचं मत घ्यायचं. तर त्यावेळेस ठिकाणी मी आवर्जून एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं तुम्हाला विनंती करणार आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आपली महायुती असेल, शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, जी खऱ्या अर्थानं तुमच्या मदतीला धावून येते, तुमच्या अडचणीला धावून येते, ज्या 50 वर्षात तुम्हाला कुठल्या योजना मिळाल्या नाहीत त्या योजना तुम्हाला घरापर्यंत आणून देतात, त्या एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे उभं राहायचं काम या ठिकाणी तुम्ही केलं पाहिजे. या ठिकाणी विनंती करणार आहे, करणार का सगळे? आम्ही सगळं पीक करायचं, पेरायचं, आम्ही घालायचं आणि पिकाला आले की तिसऱ्याने फोडून द्यायचं आणि तुम्ही फोडून बाहेर बसायचं. तर या ठिकाणी महिलांना सांगतो, मी विनंती करतो की तुमचा नवरबा जवळ देवाने सांगितलं त्याला म्हणे तुझं धंदा बघतो, आम्ही एकनाथ शिंदेला मत देणार. कारण माझ्या भावाने मला महिना 1.5 चालू केलाय, मला बांधकामाचा शेड मिळालाय, माझ्या मुलीच्या शिक्षणाला पैसे देतात. आज या ठिकाणी सगळ्या मुलींना महाराष्ट्राचा एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय, कुठल्याही शिक्षणाला पैसे या ठिकाणी लागणार नाहीयेत. पुन्हा जर शिकलेली मुलगी असेल, तिला MBA करायचं असेल आणि तिच्याकडे पैसे नसतील तर MBAला 3 लाख रुपये फी आहे. राहायची हॉस्टेलची सोय, त्याची फी ही सर्व माफ करून त्याला फुकट शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी करतोय. 3 स्टार बिल्डिंग आहे वाकाड पुणे येथे, केंद्र सरकारचं तिथं या ठिकाणी मोठं योजनेत कॉलेज सुरू झालेलं आहे, जे पुणे मुंबईला नाही असं मोठ्या प्रकारचं कॉलेज आहे. या ठिकाणी विनंती करतो की कुठली विद्यार्थिनी असेल तिच्याकडे पैसे नाहीत पण मार्क चांगले आहेत, त्या विद्यार्थिनीने आमच्याशी संपर्क साधावा. त्याला MBA असेल का PDGM जो कोर्स आहे, BBA असेल, ते सुद्धा मोफत शिक्षण देण्याचं तिचा हॉस्टेल सहित सगळा खर्च या ठिकाणी या आदरणीय एकनाथ शिंदेच्या मार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी खऱ्या अर्थानं सर्व महिलांना, संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. आज तुम्ही सगळे शेती करताय.